एक सविस्तर बातमी पाहूयात। भर पावसाळ्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। दहिवली ग्रुप ग्रामपंचायत कोडेश्वर, तारवाडी, धामणकरवाडी आणि आजूबाजूच्या भागांमधील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। पाण्यासाठी कळशीला चाळण लावून वाडग्यानं एका मोठ्या वाटीनं कळशीमध्ये टाकावं लागतंय आणि या भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून पाण्याची टाकी उभारली आहे। मात्र या नळांना गेल्या अनेक वर्षापासून पाणीच नाही, त्यामुळे तहान भागवण्यासाठी या आदिवासी बांधवांना डोंगरातून झिरपणाऱ्या या दूषित अशुद्ध पाण्याने आपली तहान भागवावी लागते। याच कोंडेश्वर परिसरामध्ये भोज धरण आहे आणि हे धरण असताना देखील इथल्या आमच्या आदिवासी बांधवांना हे अशा प्रकारे डोंगरातून पाझरलेलं पाणी डवऱ्यातून भरावं लागतं। हंडा कळशी रोज अशाच प्रकारे 1.5 ते 2 किलोमीटरची पिण्यासाठी हे पाणी त्यांना वापरावं लागतं। किती मोठी शोकांतिका आहे की ज्या तालुक्यामध्ये बारवी धरण आहे आणि जे बारवी धरण संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवतं, जे भोज धरण आहे त्या धरणातून देखील अनेक नागरिकांना पाणी पुरवठा होतो। मात्र अगदी 100 मीटरच्या अंतरावर असलेल्या या गावांना, या आदिवासी पाड्यांना अशा प्रकारे डवऱ्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आलेली आहे। कारण हाकेच्या अंतरावर असलेलं शहरापासूनचं हे गाव आहे आणि या शहराला जर आपण या शहरातील नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून त्यांना जर पिण्याच्या पाण्याची सोय आपण करून देत नसू तर इथलं प्रशासन, इथले लोकप्रतिनिधी हे पूर्णपणे अपयशी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशा प्रकारे अशुद्ध पाणी फक्त पावसाळ्यातच नाही तर वर्षाचे 12ही महिने या नागरिकांना अशाच प्रकारे पाणी पिण्याची वेळ इथल्या प्रशासनामुळे आणि लोकप्रतिनिधींमुळे आली आहे। गणेश मंजुळा अनंत, न्यूज 18 लोकमत, कोंडेश्वर, तारवाडी।